नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे। आजची डिश बघा दिसते ना एकदम मस्त डिलिशियस। तर आजची डिश आहे आपली खेकडा म्हणजेच गावचे मुठे। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला बघा मी मसाला बनवते। तर त्यासाठी मी सुरुवातीला 2 चमचे धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे। या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती। तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे, फक्त स्लो फ्लेमवरती आपल्याला असेच भाजायचे आहेत। आणि यांना व्यवस्थित भाजून झाले की यामध्ये आता आपण गरम मसाले ॲड करणार आहोत। तर यामध्ये मी इलायची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी वापरलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे, यांना मी काढून घेते। आता त्यानंतर परत कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। यामध्ये मी घालते आता सुका नारळ। तर याचे मी असे काप करून घेतलेले आहेत आणि यांना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि खेकड्याची रेसिपी आपल्या चॅनलवर पहिलाच उपलब्ध आहे, तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर नक्कीच तुम्ही चेकआउट करा। हे बघा आता खोबरंसुद्धा आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे, तर याला मी काढून घेते। अशाच प्रकारे आपण एकदम चविष्ट असं कालवण बनवू शकतो, एकदम मस्त होतं। आता याच कढईमध्ये मी पुन्हा लसूण आणि आलं घातलेलं आहे, यांना सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। जास्त काही झंझट नाही आहे आणि कालवण एकदम मस्त होतं, ग्रेव्ही एकदम टेस्टी लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गावचे खेकडे किंवा मोठे असतात ना त्यांची चव एकदम भन्नाट लागते। आता बघा यामध्ये मी घातलाय कांदा। तर कांदा मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घेते। हे बघा अशा प्रकारे आता कांदा आपल्याला पूर्णपणे परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी 2 लाल मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत कांदा लाल होत नाही आणि व्यवस्थित भाजला जात नाही। अशा प्रकारे आपण जेव्हा मसाले भाजून कालवण बनवतो ना, तर त्याची ग्रेव्ही एकदम मस्त होते आणि चव एकदम मस्त येते। हे बघा आता कांदा व्यवस्थित आपला परतला गेलेला आहे, मस्त भाजलेला आहे। त्याला मी थंड व्हायला ठेवते। थंड झाल्याच्या नंतर आता आपण वाटण बनवूया। तर त्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये बघा मी जे धने आणि जिराचं आपण भाजून ठेवलं होतं ते घातलंय, त्यानंतर मी खोबरं घातलंय। आता हे सर्व आपल्याला पहिल्यांदा असं सुकंच वाटून घ्यायचं आहे, कारण हे वाटायला जड असतात ना, त्यामुळे आपण हे सुकंच पहिला वाटून घ्यायचं। हे बघा त्याची व्यवस्थित पावडर बनवून घेतलेली आहे मी। आता यामध्ये मी कांदा, लसूण आणि आलं आणि मिरची जे भाजून ठेवलं होतं ते यामध्ये घालून हे सुद्धा व्यवस्थित भाजून घेते। अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त मसाला ग्रेव्ही बनवू शकतो। हे बघा आता अशा प्रकारे मी मस्त याला व्यवस्थित ग्राइंड करून घेते। मसाला व्यवस्थित वाटला गेलेला आहे, थोडंसं पाणी घालून मी वाटलं आहे। चला तर आता आपण ग्रेव्हीसाठी फोडणी देऊया। तर त्यासाठी सुरुवातीला मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये। तेल व्यवस्थित गरम झाले। आता यामध्ये मी वाटण केलेलं मसाले घालते आणि मसाले व्यवस्थित परतून घेते। हे बघा मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। मसाले व्यवस्थित परतले की आपण यामध्ये सुके मसालेसुद्धा ॲड करणार आहोत। तर अशा प्रकारे आता आपल्या बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत। यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे। आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त टेस्टी अशी ग्रेव्ही तयार होते। आता बघा यामध्ये मी घालते अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा किंवा त्याहून थोडीशी जास्ती धने पावडर, त्यानंतर लाल तिखट जेवढं तुम्ही खाता त्याप्रमाणे घाला आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मसाले तोपर्यंत परतायचे आहे जोपर्यंत त्यांना व्यवस्थित तेल सुटत नाही। हे बघा अशा प्रकारे मसाले व्यवस्थित मी परतून घेते, मस्त एकदम यांची ग्रेव्ही तयार होते। आता बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि यांना तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे। तर यामध्ये मी घालते खेकडे, यांना व्यवस्थित साफ करून यांना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि यांना व्यवस्थित यामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। असेच सुके पाणी आपल्याला लगेच नाही ॲड करायचं आहे आणि याला शिजायलासुद्धा जास्त वेळ काही लागत नाही, लगेच झटपट होते ही ग्रेव्ही तयार। हे बघा आता यामध्ये या स्टेजवरती आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी। तर पाणी तेवढंच घाला जेवढं तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे। अशा प्रकारे आता आपण यामध्ये पाणी घालतोय। हे बघा मी पाणी घातलंय, मी यामध्ये 1 ग्लासच्या आसपास पाणी घातलेलं आहे।
बघा दिसते ना किती मस्त एकदम ग्रेव्ही हॉटेल स्टाईल. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही नसेल बनवायची तर तुम्ही पाणी कमी घाला एकदम. आता यामध्ये मी घातलं आहे चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित ढवळून घेऊयात. आता यानंतर आपल्याला याला झाकण ठेवून एक 10 मिनटं स्लो फ्लेमवरती याला शिजून द्यायचं आहे. हाय फ्लेम नाही करायचं आहे. 10 मिनटं स्लो फ्लेमवरती व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. हे बघा आता 10 मिनटाच्या नंतर आपली ग्रेव्ही एकदम मस्त तयार झालेली आहे. दिसते ना एकदम मस्त तरी भन्नाट. आता यावरती मी घालते कोथिंबीर. बघा एकदम मस्त झटपट टेस्टी अशी ग्रेव्ही तयार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.